नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणासंदर्भातलीच बातमी. संशयित आरोपींचे सोशल मीडियावरील ग्रुप पोलीस यंत्रणांच्या रडारवर आले. ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते याचा तपास आता केला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. ग्रुप तयार करण्यामागे नक्की काय हेतू होता याचा देखील तपास केला जाणार. धर्मांतरणासाठी दबाव टाकत संबंधित ग्रुपमध्ये पीडितांचा समावेश केला जात होता असाही संशय आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणात तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्र एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत. या प्रकरणात आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का, याचा तपास आता एनआयएकडून करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळतात का याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशकात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल होणार. पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बीके सिन्हा, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश. पाहणीसोबतच हे पथक पीडित महिलांशी संवादही साधणार. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानकडनं जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान गेल्या 21 दिवसांपासून फरार असून पोलिसांची 3 पथकं तिच्या मागावरती आहेत. आतापर्यंत कंपनीची एचआर अश्विनी चैनानीसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. कंपनीत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं अंतर्गत झाडाझडती सुरू असून 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. नेमकं प्रकरण काय? कॉर्पोरेट कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करणं, लैंगिक आणि मानसिक छळ करणं, सर्व कृत्य व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केलं जायचं. धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. संशयित आरोपींचे सोशल मीडियावरचे ग्रुप्स पोलीस यंत्रणांच्या रडारवर. ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते, उद्देश काय होता याचा तपास सुरू. सूत्र: धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत ग्रुपमध्ये पीडितांचा समावेश केला जात असल्याचा संशय.